फडणवीस केंद्रात गेल्यास बावनकुळेंकडे सूत्र येतील. शिंदे पुन्हा सीएम होणार नाहीत. महाजनांचा हे रेकॉर्ड खराब. स्वतः फडणवीसच बावनकुळेंची शिफारस करतील. संजय राऊतांची राजकीय भविष्यवाणी. 2029 नंतर मोदींचं सरकार राहणार नाही. देवेंद्र फडणवीस पंतप्रधान झाल्यास आमच्या शुभेच्छा. मराठी माणूस पंतप्रधान होत असल्यास आनंदच. संजय राऊतांचं भाष्य. तर शिंदेंमुळे भाजपचं सरकार आलं. परोपकारी भावना ठेवावी. देशात देवेंद्र भाऊ आणि महाराष्ट्रात शिंदे असं झालं पाहिजे. आमदार बच्चू कडूंचं भाष्य. शिंदेंच्या शिवसेनेनं केलेल्या ऑपरेशन टायगरचे फोटो आता समोर. श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईकांनी फुटीर खासदारांना लोकसभा अध्यक्षांकडे नेलं होतं. श्रीकांत शिंदे चार्टरनं ओमराजे निंबाळकरांना सुद्धा घेऊन गेले होते. मुख्यमंत्री फडणवीसांचा मुंबई पुणे मिसिंग लिंकवरून प्रवास. काहीही अडचण न येता मी मिसिंग लिंकवरून आलो, हेच सगळ्यांना उत्तर. फडणवीसांचा टीकाकारांवर पलटवार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून कर्जमाफी योजनेतील 50,000ची अट रद्द. महात्मा फुले योजनेतील शेतकऱ्यांना आता 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार. विधानसभेत फडणवीसांची घोषणा. पिंपरी चिंचवडच्या मोशी दुर्घटनेमध्ये विनापरवाना बांधकाम केल्याचा मोठा खुलासा. इमारतीच्या केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला. पहिल्या दुसऱ्या मजल्यासाठी कोणतीही परवानगी मागितलेली नाही. मोशीच्या कचरा डेपोतील दुर्घटनेच्या 64 तासांनंतर सुद्धा 8 जणांचा शोध सुरूच. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुण्यात आढावा बैठक. पीडित कुटुंबियांना आवश्यक मदत तातडीनं देण्याच्याही सूचना. दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर 9 जणांची सुखरूप सुटका. मोशी दुर्घटनेतील पीडितांच्या नातेवाईकांचा पिंपरी चिंचवड पालिका अधिकाऱ्यांना घेराव. इमारतीला भेगा पडल्याचे फोटो 2 दिवसांपूर्वी पाठवून सुद्धा कारवाई नाही. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. कुटुंबियांची प्रशासनाकडे मागणी. अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचा एकाच वेळी राजीनामा. चोरी झाल्यानंतर भाविकांकडून 500 रुपयांच्या नोटांऐवजी 10 आणि 20 रुपयांच्या नोटा दानपेटीत टाकल्याचा प्रकार वाढला. पवार कुटुंबामध्ये पुन्हा सनईचे उघडे वाजणार. पार्थ पवारांचा कायनात धार यांच्याशी साखरपुडा होणार. दरम्यान पुण्यामध्ये 29 जुलैला हा सोहळा पार पडणार. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची मार्गस्थ. ज्ञानोबांच्या पालखीचा सासवडमध्ये तर तुकोबांच्या पालखींचा लोणी काळभोरमध्ये मुक्काम असणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून काल पुण्यात दोन्ही पालख्यांचं दर्शन. कोल्हापूरच्या कागलमध्ये लव्ह जिहादचा प्रकार. मुलीला लग्नाचा आमिष दाखवून अमन नावाच्या तरुणानं मुलीला पळवून नेल्याचा आरोप. तर नवीद मुश्रीफांसह नागरिक कागल पोलीस ठाण्यात जमले. राज्यातील 100हून अधिक तरुण पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या जाळ्यात. अंमली पदार्थ, आर्थिक आमिष आणि धार्मिक भावना भडकवून देशविघातक कृत्यांसाठी फितवलं जात आहे. एटीएस कडून पालकांना सतर्कतेचं आवाहन. साताऱ्यामध्ये घरात डोकावल्याच्या संशयावरून पर्यटकाची हत्या. अक्षय जाधव नावाच्या पर्यटकाला लाथाबुक्क्यांनी चिखलात तुडवून मारून टाकलं. 4 आरोपींना पाचगणी पोलिसांकडून अटक. पावसाची उघडीप तर येवळा यासह कोल्हापूर, जळगाव आणि राज्यभरात ठिकठिकाणी चिंताजनक पाणीसाठा. कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणी पातळीत घट तर जळगावात 38 टँकरनं पाणी पुरवठा सुरू. मुंबईतील उकाड्यातही वाढ. तापमानाचा पारा आता 32 अंश सेल्सिअसवर. पुढील काही दिवस पारा आणखी वाढण्याचीही शक्यता. शाळांच्या उपहारगृहांवर एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची नजर. मुख्याध्यापक, बचत गट, शिक्षणाधिकाऱ्यांसोबत बैठक. अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि सकस तसंच संतुलित आहार मिळणं आवश्यक. सूचनेचं पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशारा. मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात संरक्षक भिंत कोसळली. जव्हार फाटा या ठिकाणी भिंत कोसळल्यानंतर रस्त्याच्या कडेला पडल्या भेगा. तेलंगणामध्ये जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीकडून 6 जणांची निर्घृण हत्या. पॉक्सो कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्याचा रागात पीडितेवर अत्याचार करून संपूर्ण कुटुंब संपवलं. तर रंगारेड्डी या जिल्ह्यातल्या देवलगुडा या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे.